आईवडील सद्गुरू आजी आजोबा यांच्या चरणी नतमस्तक. भारत माता की जय. वंदे मातरम. जय जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय जय रामकृष्ण हरी. जय जय विठोबा रुक्माई. जागेवाले की जय. जय भवानी. जय जिजाऊ. जय शहाजीराजे. जय शिवराय. जय धर्मवीर शंभूराजे. सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने घाटकोपर विधानसभामध्ये हिंदुत्ववादी वाघीण प्रभाग क्रमांक 126 आपल्या ताईसाहेब आणि आपली लाडकी बहीण 126ची लाडकी बहीण आदरणीय वंदनीय अक्षता दिनेश फावडे या तुमच्या समोर मायबाप मतदार राजांच्या समोर येणार आहेत. आता तुम्ही बोलाल की अक्षताताईंना का मतं द्यायचे, तर अक्षताताईंचा जो परिवार आहे दिनेश फावडेंचा हा वारकरी संप्रदायामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आज 15 ते 20 वर्ष या दिनेश फावडेचं अक्षताताईंच्या कारभारीचं त्या विभागामध्ये दोघं पतीपत्नी यांचं कार्य आहे, त्यांच्या आईवडिलांचं कार्य आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं तर दिनेश फावडे अक्षता फावडे यांनी आपल्या स्वतःच्या फावडे परिवाराने स्वतःच्या खिशातले पैसे घालून अनेक माझ्या सकल हिंदू समाजाच्या रुग्णांना औषध आणून दिलेत. त्यांच्या घरी जर रॅशन नसेल तर रॅशन भरून दिलेलं आहे. आता हा परिवार एक सर्वसामान्यामधून येतो. आता त्या परिवाराला पण वाटलं आपल्याला जर अजून या समाजाची माझ्या 126 प्रभागामधल्या मायबाप जनतेची जर सेवा करायची असेल तर मला या नगरसेविकेसाठी या निवडणुकी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मला सामोरं जायला लागेल. त्यांच्या वैयक्तिक परिवारासाठी काहीच करत नाही. त्यांनी 126 मायबाप मतदार राजांसाठी त्यांनी फॉर्म भरला. आम्ही स्वतः सकल हिंदवी स्वराज्य सेनेने अनेक प्रयत्न केले की त्यांना एक हिंदुत्ववादी पक्षामधून त्यांची अपेक्षा होती की तिकीट भेटेल. पण जनशक्तीच्या पुढे धनशक्ती काही चालत नाही. आणि धनशक्तीची पॉवर तुम्ही बघितलं असाल निवडणुकीमध्ये अनेक निवडणूक आपण सामोरे गेलेलो आहोत. आणि निष्ठावंत कार्यकर्ते तर राहिलेच नाही. खरं वरचेच निष्ठावंत राहिले नाही तर कार्यकर्ते निष्ठावंत राहून तरी काय करणार. काल बघितलं आयात उमेदवारांना तिकीट दिली पक्षाने, पण निष्ठावंतांना पायदळी तुडवलं. आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला आपल्या लाडक्या ताईसाहेबांना आदरणीय वंदनीय अक्षता दिनेश फावडे यांना भरघोस मताने निवडून देऊन या हिंदुत्ववादी वाघीणला या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून आपल्याला पाठवायचे. आता दिनेश फावडे हा सर्वसामान्य घराण्यातून जरी आले असतील तरी पण त्यांच्या युवा पिढींची जी पकड आहे ती मजबूत आहे. आम्ही स्वतः 126 प्रभागामध्ये फिरत होतो तेव्हा आम्ही बहुतेक नाही सगळ्याच मायबाप मतदार राजांच्या तोंडून एकच वाक्य निघत होतं जर नगरसेविका आपल्याला बनवायची असेल तर आदरणीय वंदनीय अक्षता ताईसाहेब दिनेश फावडे. आणि म्हणून आम्ही स्वतः श्री प्रकाश रुक्मिणी रघुनाथ सावंत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार सकल हिंदवी स्वराज्य सेनाचा जाहीर पाठिंबा अक्षताताई यांना देत आहोत. आणि अक्षताताई आणि दिनेश या दोघं पतीपत्नी आणि त्या फावडे परिवाराबरोबर आमचा स्वतःचा सक्का मावशीचा मुलगा सागर कृष्णा कळंबे हा स्वतः अहोरात्र त्या परिवाराला
किंवा अक्षताताईंना नगरसेविका बघण्यासाठी हा परिवार, मग सागर असेल, आमच्या वहिनीसाहेब असतील, धर्मपत्नी त्यांची सागरची, हा परिवार त्यांच्यासाठी लढत आहे. आणि युद्धपातळीवर त्यांचं कार्य मी बघतोय, युद्धपातळीवर त्यांचं कार्य बघतोय. हे कार्य चांगलं आहे. आयात मायबाप मतदार राजांना एक विनंती करतो, हात जोडून अक्षताताई साहेबांसाठी, हिंदुत्वादी वाघींसाठी, देश धर्माचं पवित्र कार्य करणारी आमची हिंदुत्वादी वाघीण माझी बहीण अक्षता ताईसाहेब दिनेश पावडे यांच्यासाठी नम्र विनंती करतो सकल हिंदू समाजाला हात जोडून की आपल्याला आयात उमेदवारला त्याची जागा दाखवायची आहे आणि अक्षता ताईसाहेबांना भरघोस मताने येणाऱ्या 15 तारखेला, जेव्हा 16 तारखेला आपला निकाल लागेल, तेव्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये एकच आवाज आला पाहिजे. 126 प्रभाग क्रमांकमधून अपक्ष उमेदवार आदरणीय वंदनीय अक्षता ताईसाहेब दिनेश फावडे नगरसेविका म्हणून निवडून आल्या. हा आवाज आपल्याला सगळ्यांना ऐकायचा आहे आणि म्हणून ताईंना आपण भरघोस मताने निवडून देऊया. ज्या ज्यावेळी हा परिवार मला बोलवेल, मग प्रचार असेल, बैठका असतील, सभा असतील, त्या सर्व सभेला हा तुमचा प्रकाश नक्कीच येईल एक धर्मबंधू म्हणून. आणि भरघोस मताने आपण अक्षता ताईंना निवडून देऊया. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.